आता एक प्लॉटिंगचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। हा प्लॉट दिसताना नॉर्मल दिसतोय, पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सांगतो तुम्हाला। हा प्लॉट निगेटिव्ह स्लोप आहे, म्हणजे काय तर हा रोड पेक्षा खालच्या बाजूला प्लॉट आहे। तर मग ह्या केसमध्ये काय होतं, आपल्याला प्लॉटला प्रॉपर लेवलिंग करण्यासाठी त्याला रिटेनिंग वॉल घ्यावी लागते आरसीसी मध्ये, आणि ती आरसीसी रिटेनिंग वॉलची कॉस्ट ही तुमच्या फाउंडेशन कॉस्टच्या डबल ते टिबल जाते। जिथे एखाद्या माणसाने 50 लाखाचा प्लॉट घेतलाय आणि त्याच्यामध्ये 50 लाखाचं कन्स्ट्रक्शन करू असं स्वप्न बघितलेलं असतं, त्या ठिकाणी ज्याचं बजेट 50 लाखाचं कन्स्ट्रक्शनचं आहे, तर त्या ठिकाणी त्याला रिटेनिंग वॉललाच 25 लाख रुपये खर्च करावा लागतो। म्हणजे त्याच्या एक्सपेक्टेड बजेटपेक्षा 25 लाख रुपये त्याचे एक्स्ट्रा जातात। मग हे कधी कळतं, ज्यावेळेस तो ऍक्च्युअल वर्क चालू करायला घेतो। समजा एखादा माणूस त्याच्या आयुष्यभराची कमाई लावून जर प्लॉट घेतोय आणि त्याच्यावरती जर त्याला असे प्रॉब्लेम आले आणि एवढ्या अनएक्सपेक्टेड जर प्राइस किंवा खर्च वाढले, तर तो माणूस अक्षरशः खूप बेजार होतो, आणि बेजार होताना मी स्वतः पाहिलंय। त्यामुळे माझं असं मत आहे, जेव्हा कधी तुम्ही प्लॉट विकत घेत असाल किंवा घेणार असाल, तर त्या इंडस्ट्री मधल्या म्हणजे रिअल इस्टेट मधल्या किंवा कन्स्ट्रक्शन मधल्या एखाद्या अनुभवी माणसाचा तुम्ही सल्ला घ्यावा।